दोन्ही टीमला या मॅच साठी नक्कीच जर लागोपाठचे 3 डॉट बॉल किंवा लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठच्या 3 विकेट जर आल्या तर नक्कीच ब्राईट ब्रदर्स या केक शॉपचे ओनर म्हणजे दिनेश दादा घरत याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि तसेच अरुण दादा भोईर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल गेम इज ऑन. इथे पाहूया फटका मिस्टामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न केला होता डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आणि नक्कीच झेल थोडा धरणीला दान केला. विचार केला तर नक्कीच हा झेल थोडा कठीण होता पण नक्कीच कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं नक्कीच कुरुक्षेत्र म्हटलं की नक्कीच कॅच पकडणं खूप महत्वाचं असतं आणि पहिल्या बॉलवर थोडीशी ते नक्कीच मिसफील्ड पाहायला मिळाली आणि नक्कीच त्याचं रूपांतर दुहेरी धावने झालं आणि संघाचं श्री गणेश खातं खोलते 2 या धावेने. राजेश पहिला जिथे पाहावं लागेल थोडासा वायडीस लोंगॉपला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. सरळ बॅटने प्रहार केला होता त्यानंतर नक्कीच क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं आणि नक्कीच 1 धाव 1 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावर. राजेश आणि विश्वास ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर नक्कीच या स्पर्धेचा नक्कीच उल्लेख केला तर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ही स्पर्धा पार पडत आहे. म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा आपण नक्कीच एन्जॉय करतोय 2024 मध्ये आणि आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. एका साइडला स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ संघ आणि एका साइडला असेल जय हनुमान शिरोली संघ. या 2 संघांच्या दरम्यान आपण बिग फाईट हाय व्होल्टेज हा ड्रामा आपण पाहतोय. राजेश ज्याने मात्र आतापर्यंत नक्कीच त्याच्या बॅटमधनं 3 धावा आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला उभा असणारा विश्वास त्याच्या बॅटमधनं आता चौकार आपण पाहायला मिळाला. इथे पाहावं लागेल बॅट अँड पॅड मध्ये चेंडू हलकीशी अपील केली होती पंचांकडे आणि पंचांना इथे प्रश्न विचारला होता पण पंचांनी कोणती दाद दिली नाहीये. अशा पद्धतीने चांगला फिल्डर तिथे सेट होता तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 8 या आकड्यावर. धावसंख्या झाले 8. यात पडले दोघांची गाठ आणि कोण लावेल कोणाची वाट येणारे नक्कीच वेळ ठरवेल यात काही शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस इथे कॉमेडी बॉक्स एंड करणे इथे सज्ज असेल. राजेशचा साठी हा बॉल होता. इथे पाहूया शॉट सिलेक्शन केला होता थोडासा नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. गुड फिल्डिंग ची मात्र शॉट मिड विकेटला पाहायला मिळाली आणि नक्कीच ज्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळाली त्याच पद्धतीची फेकी देखील पाहायला मिळाली आणि नक्कीच एक सिंगल इथे पाहतोय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावर पाहतोय. कोणती विकेट नाहीये आतापर्यंत. 5 बॉल मध्ये विकेट घेण्याची इथे नक्कीच प्रयत्न करतात पण यावेळेस पाहूया हेलिकॉप्टर बॉल उडवलाय आणि बॉल गेलाय वाईडीस लोंगॉनच्या डोक्यावरनं आणि हा येतोय सिक्सर. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 1 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्ड वर धावा आपण पाहतोय तर मात्र नक्कीच 15 या आकड्यावर. गुड स्टार्ट जो मात्र पाहायला मिळाला बॅटिंग करणारी टीम म्हणजेच स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ बी संघाचा आणि नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपण पाहतोय गोलंदाजी करणारी टीम म्हणजे जय हनुमान शिरोली संघ. नक्कीच राजेश या खेळाडूचा विचार केला तर नक्कीच मुरबाड तालुक्यामध्ये घातक खेळाडू म्हणून नक्कीच मानला जातो आणि त्याच पद्धतीची फलंदाजी या मॅच मध्ये देखील करेल का. त्याच्या सोबतीला विश्वास त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकार देखील पाहायला मिळालाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमच्या स्कोर कार्डवर धावा पाहतोय 15 या आकड्यावर. बिनबाद 15 आणि पाहूया क्रमांक 2चं षटक इथे मार्गस्थ असेल. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि नक्कीच विकेट घेणं खूप महत्वाचं राहील. राजेश सारखा फलंदाज आपल्या अगेन्स्ट खेळतोय तर नक्कीच एक दबाव जो मात्र वैभव या गोलंदाजावर असेल यात काही शंका नाहीये.
वैभव गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवर इथं जागा बनवायची होती. नक्कीच फटका सजवायचा होता गली आणि पॉइंट मध्ये. त्यानंतर बॅटची आतली कडा घेताना पण पाहिलं आणि नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये वैभवने हा बॉल कलेक्ट केला. अशा पद्धतीने डॉट बॉल जो मात्र पाहतोय नक्कीच वैभवच्या माध्यमातून राजेश ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. कोणत्याही मोमेंटला इथे फटके खेळू शकतो. आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि बॉल फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो राजेश याच्या बॅट मधनं अफलातून. इट इज ब्युटिफुल, वंडरफुल, पॉवरफुल सिक्सर. तर नक्कीच लागोपाठचा दुसरा पहिल्या ओव्हरचा विचार केला. शेवटच्या बॉलवर एक सिक्सर पाहायला मिळाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वैभवच्या गोलंदाजीच्या दुसऱ्या बॉलवर एक सिक्सर आणि आता मात्र पुन्हा एकदा लागोपाठचा त्याच पद्धतीने हा फटका सजवलाय आणि बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश याच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा दुसरा षटकार. तर MPCA चे सल्लागार म्हणजेच म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार बंटीदादा भोईर आणि तसेच कान्होड संघाचे इथे ओनर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि या मॅच साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि ते सुद्धा आमच्या सोबत इथे जॉईंट आहेत म्हणजे लाईव्ह टेलिग्राफच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. आणि आलाय राजेशच्या बॅटमधनं लागोपाठचा तिसरा षटकार आणि नक्कीच ब्राईट ब्रदर्स या केक शॉपचे ओनर म्हणजेच दिनेश दादा घरत यांच्याकडनं राजेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अरुण दादा भोईर आणि दिनेश दादा घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. लागोपाठच्या 3 षटकारासाठी जे कॅश प्राइज लावलं होतं आणि नक्कीच राजेशने ते मात्र फटकवलंय यात काही शंका नाहीये. त्यानंतर नक्कीच वैभवचा विचार केला क्रमांक 2चं षटक. तर लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहतोय डॉट बॉल जो मात्र पाहतोय. अखेर नक्कीच शोध मोहीम सुरू होती. नक्कीच राजेश समोर गोलंदाजी करतोय तर नक्कीच इथे दबाव जो मात्र पाहायला मिळाला होता. पाहूया सरळ बॅटने प्रहार केलाय वाईडिस लोंगॉपला. क्षेत्रशक्ती ते उपस्थित आहे. तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 34. 34 या आकड्यावर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 34 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि क्रमांक 3चं षटक इथे मार्गस्थ असेल. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. राजेश ओहो डावकुऱ्यात हातचा गोलंदाज इथे पाहूया ऑन साइडला आडव्या बॅटने प्रहार केलाय डीप स्क्वेअर लेग कडे. क्षेत्रशक्ती ते उपस्थित आहे. तोपर्यंत आलेले एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 35 या आकड्यावर. अगल्या वेगळ्या स्टाईलने सध्याच्या घडीला गोलंदाज सौरभला आपण पाहतोय. हो इथे थोडस नक्कीच लाईन मिस करताना आपण पाहतोय आणि नक्कीच वाईटच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावे अडवते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 36 या आकड्यावर. शोध मोहीम मात्र सुरू आहे. विकेट घेणं खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. संकट आलंय. संकटावर मात करायचा असेल तर नक्कीच विकेट पण मात्र नक्कीच आता मात्र आगीचे तोफे फोडताना हे 2 फलंदाज या मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र ज्या पद्धतीने राजेशने फलंदाजी केले त्याच्या पावलावर पाऊल ठेवून विश्वासने देखील आता या आपल्या बॅटने नक्कीच बोलबाला या मैदानामध्ये सुरू करताना पाहतोय. सिक्सर सौरभ
सौरभचा हा बॉल इथे पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक झालाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं आणि कोणतीही चूक करत नाहीये. आणि ज्या अनुषंगाने नक्कीच विकेट मोहीम सुरू होती, ज्या पद्धतीचा विश्वास संपादन केला होता, ती विकेट नक्कीच इथे मिळवून दिले गोलंदाज सौरभने. आणि धक्का लागतो पहिल्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजे स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होल बी संघाला. अखेर नक्कीच विचार केला तर नक्कीच सौरभने विकेट कॅरी केले. नक्कीच संकट आलं होतं, त्या संकटावर मात करायची होती. ज्या अनुषंगाने विकेट मोहीम सुरू होती, विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन केले सौरभने. थोडस तर नक्कीच लहू दादा गायकर मुरबाड तालुक्याचे एक नामांकित आयोजक देखील आहेत आणि नक्कीच कोणतीही स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित असतात. म्हणजेच लहू दादा गायकर, आपणास विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर येऊन इथे विराजमान व्हायचे. साजाई संघाचे ओनर म्हणून त्यांची ओळख आहे. तर लहू दादा गायकर, आपणास विनंती असेल की लगेचच इथे उपस्थित राहायचे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर MPCA चे उपाध्यक्ष म्हणजेच तानाजी अगिवले सर इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच. आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजक कमिटीकडनं इथे होणार आहे. इथे पाहावं लागेल शॉर्ट सिलेक्शन केलं आहे, थोडस मिसफील्ड पाहायला मिळाली आणि सिंगल धाव एखादी येऊ शकली असती, तिचं कन्वर्ट झालंय 4 धावेमध्ये. हा येतोय चौकार. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 51 या आकड्यावर. संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट होताना पाहतोय. म्हणजे स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होल बी संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत असतात आणि आज पुन्हा एकदा मनाशी स्वप्न घेऊन या पाटगावकर चषकामध्ये दाखल झालेत. आणि ज्या पद्धतीने नक्कीच ज्या स्वप्नांना आकार द्यायचे त्यासाठी करावे लागतात प्रयत्न आणि ते प्रयत्न या मॅच मध्ये करताना स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होल बी संघ आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला होता म्हणजेच सॅम आणि पाहावं लागेल ऑन स्ट्राईकला त्याला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. हो पहिलाच बॉल इथे पाहावं लागेल खोदून काढल्या बॉलला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. चांगली फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. तोपर्यंत आले एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहतोय 52 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दीपक राजेश ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 12 बॉल आणि 32 धावांची केली. जर नक्की राजेश याची फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या उद्या. आणि थोडीशी ते लाईन मिस करताना आपण पाहतोय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते आपण पाहतोय. हो इथे पाहावं लागेल डीप एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. फटका सजवला होता त्यानंतर पुन्हा एकदा सेकंडचा कॉल दिलाय आणि सेकंड धाव देखील डेफिनेटली ते कंप्लीट होताना आपण पाहतोय. नक्कीच विचार केला तर थोडीशी फिल्डिंग चांगली पद्धतीने पाहायला मिळाली पण थोडी फेकी खराब पाहायला मिळाली. नक्कीच विकेट येऊ शकली असती, थोडी मिसफील्ड जी पाहायला मिळते. इथे पाहूया मिस्टर मिक्सर पुन्हा एकदा घे जेलची संधी आणि कोणतीही चूक करणार नाहीये क्षेत्ररक्षक आणि टिफलाय जेल आणि संपलाय राजेश याचा खेळ. एक वादळी खेळी जी मात्र राजेश ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहत होतो आणि त्याची झाली खेळी समाप्त. 14 बॉल आणि 34 धावांची खेळी करून नक्कीच राजेश इथे मात्र परतताना आपण पाहतोय. चांगली प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकार आणि नक्कीच एक चौकार जो त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या सोबतीला विश्वास त्याने देखील 2 चौकार एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. यावेळेस पाहूया पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि कोणतीही चूक करत नाहीये. आणि नक्कीच मेघ होता
बॉलवर आणि कोणती चूक न करता आणखीन एक गडी जो मात्र बाद होताना आपण पाहतोय तो मात्र स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होळ बी संघाचा धक्का लागतोय तिसऱ्या मैदानामध्ये. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय घेतील तोच. लागोपाठचा दुसरा धक्का जो मात्र पाहायला मिळतोय सध्या स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होळ बी संघाला. ज्या अनुषंगाने विचार केला पहिल्या ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा तर नक्कीच इथे पाहावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळाला. हलकीशी अपील केली होती इथे पंचांकडे आणि त्यानंतर नक्कीच फेलिंग प्रे टू रॉंग कॉल चुकीच्या कॉलचा शिकार होताना आपण पाहतोय आणि विकेट गमावले. धक्का लागतोय चौथ्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजेच कान्होळ बी संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतो साहिल क्रमांक 4चं षटक दीपक ज्याच्यावर ज्या पद्धतीने नक्कीच विश्वास संपादन केला होता त्या विश्वासाला सातत्यात आणायचं काम दीपक या गोलंदाजाने या मैदानामध्ये करताना आपण पाहतोय. ओहो धीम्या गतीचा बॉल होता इथे पाहावं लागेल थोडासा फटका फसला होता आणि नक्कीच शेवटच्या मोमेंटला हा कॅच ड्रॉप झाला. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला होता आणि नक्कीच प्रयत्नांना थोडे अपयश येताना आपण पाहतो. नक्कीच हा झेल जर पकडला असता तर एक आजच्या दिवसातील एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला असता यात काही शंका नाहीये. अशा पद्धतीने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 57 या आकड्यावर आणि नक्कीच 24 बॉल आणि 58 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलंय जय हनुमान शिरवली या संघासमोर. जर विचार केला राजेश त्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर विश्वासने देखील चांगल्या पद्धतीची फटकेबाजी केली. त्यानंतर सॅम मला सॅमच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहायला मिळालं. त्यानंतर ओमकार आणि नक्कीच प्रशिक याचा विचार केला तर स्वस्तामध्ये बाद होताना पण पाहिलं आणि दीपक ज्याच्या नक्कीच गोलंदाजीचा इथे कौतुक करावं लागेल कारण की आपल्या संघाला इथे चांगली गोलंदाजी इथे करायची होती आणि त्या पद्धतीची गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. राजा आणि संजय बैलाचे मालक मनीष शेठ चौधरी इथं उपस्थित आहे. मनीष शेठ चौधरी राजा आणि संजय बैलाचे मालक तर सन्माननीय नक्कीच ज्यांचा बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला म्हणजेच राजा आणि संजय बैलाचे मालक म्हणजेच माणिक शेठ चौधरी इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आपण पाहतोय. एक नामवंत गाडा मालक म्हणून त्यांची ओळख आहे असे माणिक शेठ चौधरी यांचे नुकताच इथे उपस्थिती दाखल झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सरचे स्वागत. कालच 1 लाखाची जी मात्र स्पर्धा झाली नक्कीच त्या स्पर्धेमधील राजा आणि संजय या बैलाने इथे विजय संपादन केला होता. चला आंबेटंबे संघाचा कॅप्टन आणि मोऱ्याचा पाडा संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी ते रिपोर्टिंग करायचे. आंबेटेंबे संघाचा कॅप्टन आणि मोऱ्याचा पाडा संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन रिक्वेस्ट असेल लगेच टॉस साठी ते रिपोर्टिंग करायचे. तर सन्माननीय अरुणदादा भोईर आणि तसेच दिनेश दादा घरत हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची आणि आजच्या दिवसाची शोभा वाढवलीत त्याबद्दल स्पर्धेच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार.
तर नक्कीच विचार केला तर पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमचा स्कोर कार्ड धावा पाहतोय 57 या आकड्यावर आणि नक्कीच 24 बॉल आणि 58 धावांचं टार्गेट जे मात्र शिरोली संघापुढे ते ठेवलं गेलं आहे ते मात्र चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया दसई गावाचे बुलंद आवाज म्हणजेच राजेश मुकणे सरांकडे. थँक्यू सो मच. आंबेडी टीमचा कॅप्टन आणि त्याचा अगेन्स्ट विघ्नहर्ता मोरे झपाडा. कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. फिल्डिंग सेट झाली आहे जिथे 58 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलं आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जे मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल या दुसऱ्या डावामधला पहिलाच बॉल फटका दर्जेदार फुल टॉस वरती फुल टोल पहिल्याच बॉल वरती ठोकलाय. हा मॅक्सिमम हिट 6 धावा षटकार 58 बनवायचे आहेत आणि सुरुवात कशी करावी ती अशी करावी. पहिल्याच बॉल वरती हा मोठा फटका आला. फुल लेनचा बॉल मेजवानी आणि मेजवानी आता स्वीकारली या बॅटर तेजसनं ठोकलाय हा बिग हिट. 6 धावांना टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. दूसरा फुल टॉस मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल खेळाडू तैनात. 3 खेळाडू आले आणि 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू हा विसावलाय आणि नो मॅन्स लँड मध्ये खऱ्या अर्थानं हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत मान्यवरांच्या शुभ असते. चौथा मॅचचा टॉस देखील इथे झाला. विघ्नहर्ता मोरे झपाडा बी क्रिकेट संघानं जिंकला टॉस आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. हो इथे चांगला बॉल लाईन चांगली आहे. शॉट ऑफ गुडलेन डिलिव्हरी षटकारानंतर दुहेरी धाव आली आणि त्यानंतर हा बॉल एक्सेप्ट केला नव्हता परंतु ते घडलं मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल अटेम्प्ट केला गोलंदाज साहिलनं. मिनी कमबॅक या ओव्हर मध्ये कारण 58 धावा बनवायच्यात मोठ्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ही गरज असताना पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्या आणि त्यानंतर हा मिनी कमबॅक साहिलचा राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सफल झालेत. हा इथे चांगला बॉल अटेम्प्ट केलाय. फॉलो केलं गोलंदाजानं बॅटर तेजसला अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला. यॉर्कर डिलिव्हरी आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचं प्रतिउत्तर आता बॅटर तेजसकडे नव्हतं. आज चांगला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर 6 आल्यानंतर असं वाटलं की हा ओव्हर कमसे कम 15-16 धावांपर्यंत पोहोचेल परंतु गोलंदाजी चांगली राहिली या साहिलची. हा इथे चांगला बॉल स्वीट टायमिंग अतिशय फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. 2 डॉट नंतर फेकलाय आणखीन एक मोठा फटका बॅटर तेजस षटकार. दिलीपजी मार्के या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्हाची ट्रॉफी आहे ती पुरस्कृत झालेली आहे. त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावरती आणि येऊन असं नसतं व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. फलक वेगानं पुढे सरकला जाऊन पोहोचला ते 14 या धावसंख्येवरती जिथे पहिल्या बॉलवरती 6 आल्या त्यानंतर दुहेरी धाव बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले त्यानंतर हा फटका जो मात्र तेजसनं सजवला. ओहो फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतोय. सो एलिगेंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक 1 more 6 धावा. कमालीची बॅटिंग इथे 58 धावा बनवायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि खऱ्या अर्थानं बॅटर तेजसने सांगितलं की मैं हूं ना आणि हे सांगत असताना कमालीची बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये झालेली आहे. 3 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिले जिथे सुरुवात ओव्हरची षटकारानं केली आणि शेवटच्या बॉलवरती देखील हा मोठा फटका येताना आपण पाहिलेला आहे. तब्बल 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 18 बॉल मध्ये इथून 38 धावांची अजूनही गरज. जोपर्यंत तेजस मैदानावरती आहे तोपर्यंत ही गोष्ट शक्य आहे कारण आता सेट झाला. कारण इथून जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती जिथे सेट होण्यासाठी फुलटॉस बॉल गोलंदाज साहिल हाताला त्यावरती षटकार आला त्यानंतर दुहेरी धाव बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्यानंतर हे 2 मोठे फटके येताना आपण पाहिलेले आहेत. 20 धावा फलकावरती जोडल्या जातात मित्रांनो. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते शिरवली टीम आणि या परफेक्ट ट्रॅक वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. सो पहिला ओव्हर हाताळला साहिलनं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील गोलंदाज साहिल आपण पाहताय. साहिल घोरड हा गोलंदाज खऱ्या अर्थानं गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सौरभ आहे, ज्यांना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त बॅटर तेजसची बॅटिंग पाहिली, त्याचे 3 षटकार देखील त्याने पाहिलेले आहेत आणि इथे तो देखील थोडासा 4 झाला असेल याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. साहिल घोरडचा हा बॉल स्ट्रेट टू दी फिल्डर, झाली थोडीशी मिस्टेक आणि पहिलाच बॉल खेळत असताना बॅटर सौरभला या मॅच मध्ये जीवदान मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट, त्याला माहित आहे की तेजसच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत आणि सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येणं आणि तेजसला स्ट्रायकिंग वरती जास्तीत जास्त खेळवणं हे देखील शिरोली क्रिकेट संघासाठी गरजेचं आहे. तेच केलं त्यानं, सिंगल घेतली आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती तेजस, ज्याच्या बॅटमधनं आपण पहिल्या ओव्हरमध्ये साहिल वरती आक्रमण पाहिलेले आहे, तिथे 3 षटकार त्यानं खेचले. इथे साहिल घोरड आहे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकला थोडंसं मिस करतात आणि पंच आमच्याकडे वळतात तर दर्शवलं की चेंडू आहे वाईट. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात खऱ्या अर्थानं सिंगल न झाली आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल, एक्स्ट्राची 1 धाव जी मात्र गोलंदाज साहिल घोरडला आपण पाहताय. नो बॉल, पंचांचा कॉल क्विकली आला, कारण जर आपण पाहिलं तर आणखीन एक एक्स्ट्राची धाव ऍड होताना पाहायला मिळतीये. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा बॉल, आता संधी आहे बॅटर तेजसला. संधीचं सोनं होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. फुटवर्कचा खऱ्या अर्थानं हा नो बॉल पंचानं घोषित केलेला आहे. टाइम केलं, वेट अँड वॉच. मिड विकेटला खेळाडू जज करतोय, परंतु खिलाडी के मस्तक पे दस्तक आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. तेजस खऱ्या अर्थानं आता हा फलंदाज रंगात आलाय. शिरवली क्रिकेट संघाला, खऱ्या अर्थानं शिरवली गावाला आनंद देणारा हा षटकार आपण पाहिला बॅटर तेजसच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग पेश केली जाते मैदानाच्या आतमध्ये, जिथे 58 धावा बनवायच्यात आणि सुरुवात जी हवी होती ती आता मिळालेली आहे शिरवली टीमला. धावफलक आता वेगानं पुढे सरकलाय, जाऊन पोहोचला तो 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन बोर्ड. फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती बॅटर खऱ्या अर्थानं तुटून पडला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता परंतु खेचून मारला मिड विकेटला. ही ताकद आहे बॅटर तेजसची. कमालची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा धावफलकावरती. साहिल घोरड राईट आर्म राऊंड द विकेट नाही येत आहेत यावेळेस. हा, इथे देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर परफेक्ट मिडलिंग झाली नाहीये. पैकी रॉकेट आर्म आणि बॅकिंग त्या ठिकाणी आली होती, थोडीशी फंबल झाली परंतु सिंगल रन खऱ्या अर्थानं येताना आपल्याला पाहायला मिळते. रिस्क घेत नाहीये तेजस, कारण आता पूर्णपणे जर आपण पाहिलं तर इन्फॉर्म आहे, ज्याच्या बॅटमधनं आपण तब्बल 4 षटकार पाहिलेत. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एका बाजूला सावकाश सुरुवात खऱ्या अर्थानं सौरभने केली, जिथे सिंगल घेतली, स्ट्रायकिंग एंडवरती तेजसला आणलं आणि तेजसनं आपली कामगिरी खऱ्या अर्थानं चोख बजावली या मॅच मध्ये. रिव्हर्स खऱ्या अर्थानं पल्लू स्कूप आणि योगेश सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सुपला आणि चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक अडवलाय. तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेव्ह केलेल्या आहेत. लाऊड अपील झाली पॉपिंग रेसवरती. बॅटर खऱ्या अर्थानं सौरभ सेफली पोहोचला आणि पाहता पाहता या 2 धावा येताना पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मधील धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लवकर टाइम चेंज केला, स्टंपला सोडलं होतं. त्यानंतर पल्लू स्कूप आणि योगेश वाघ सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सुपला आणि त्यावरती या 2 धावा येताना पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हा साहिल घोरडचा ओव्हर देखील थोडासा महागडा साबित ठरला, कारण सुरुवात त्याने चांगली केली. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, त्यानंतर व्हाईट फेकला, नंतर नो आला, त्यानंतर षटकार, सिंगल आणि डबल. 4 चेंडूची फेकी झाली आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा प्रयत्न राहिलाय या बॉलवरती देखील बॅटर सौरभचा, जिथे डॉट बॉल फेकण्यामध्ये गोलंदाज साहिल घोरडला यश येताना पाहायला मिळत आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. स्ट्रायकिंग वरती बॅटर सौरभ तयार. ओहो, व्हेरिएशन, चांगला बॉल समोर दिशेनं फेकला होता, इनवाईट केलं होतं मोठा फटक्यासाठी, परंतु जर आपण पाहिलं तर आउटस्विंग आपण पाहिला नॅचरल अँगलनं चेंडूला फेकल्यानंतर शेवटचा बॉल देखील गोलंदाज साहिल घोरडनं फेकलाय. हा निर्धाव 2 षटकाचा मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचला तब्बल 32 या आकड्यावरती.
12 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं 26 धावांची अजूनही गरज. निर्णायक ओव्हर 13.00 ची सरासरी आता 2 ओव्हरमध्ये मेंटेन ठेवावी लागेल. हा मॅच इथून जर खेचून आणायचा टीम शिरवली क्रिकेट संघाला. सॅम येतात तिसऱ्या ओव्हरमध्ये. आता जिम्मेदारी दिली आहे कानमध्ये देखील या ठिकाणी दिलेला आहे गोलंदाज सॅमला. इथून हा ओव्हर खऱ्या अर्थानं जर कमी धावांचा आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या ओव्हरपर्यंत बॅटर तेजच जर राहिला तर हा मॅच खऱ्या अर्थानं तो खेचून आणू शकतो. इतका पॉवरफुल हा बॅटर, ज्याच्या बॅटमध्ये आपण 4 षटकार पाहिलेत. सो तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. सॅम रनवेवरती सध्याच्या स्थितीला तयार आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्रायकिंग इन वरती या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं आतापर्यंत कमालीची बॅटिंग त्यांनी केली आहे. तेजस फुल टॉस बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहेत वाईट डिश लॉंग ऑनला. त्याचबरोबर बेस्ट ऑफ हाईट पंचानं घोषित केलाय रनआउटची संधी. आणि इथे खऱ्या अर्थानं नो बॉल वरती एकच विकेट फक्त असते, ती असते रनआउटची. ती आता कॅरी झाली. कॉलिंग खराब, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्या. मैदानाच्या आतमध्ये घडला ऍक्सिडेंट आणि तिथे फलंदाज हा बाद होताना पाहायला मिळतो. सौरव बॅक टू द पेव्हिलियन. फटका चांगला बेस्ट ऑफ हाईट एक्स्ट्रा हाईट आपण पाहिली. इट इज बीमर बॉल. पंचानं लवकर क्विकली घोषित केला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तब्बल सिंगल प्लस 1 अशा 2 धावा आल्या. आणि 2 धाब्यांच्या मधील धाव फलक 34 या धावसंख्येवरती. फ्री हिट बॉल. आता बॅटर त्याचबरोबर सन्माननीय विवेकजी देसाई साहेब जे उद्योजक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. सो नवीन बॅटर इंटर होते मैदानाच्या आतमध्ये. वैभव येतात आणि वैभवसाठी संधी. आल्या आल्या फ्री हिट बॉल. सॅम तयार. सुरुवात सॅमची थोडी खराब राहिली. सॅमचा हा बॉल इथे थोडासा प्रेशर आता क्रिएट झालाय, कारण चेंडू जर आपण पाहिला तर भरधाव वेगाने आला, परंतु लाईन थोडी खराब पाहायला मिळते. वाईट बॉल फेकला गेला. एक एक्स्ट्राचे धाव खात्यामध्ये आणखीन ऍड होईल आणि टीमची टोटल 35 या आकड्यावरती. बॅटर वैभवसाठी फ्री हिट कंटिन्यू असेल. स्ट्रायकिंग इनवरती तयार आहे. 35 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. सॅमचा हा बॉल बॅटची एज आणि त्यानंतर आपण पाहिलं अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवला. बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं विसावला, परंतु तिथे देखील झेल सुटला. फ्री हिट होता त्यामुळे झेल कलेक्ट झाला असते तरी पण विकेट कॅरी झाली नसती. एकच बॉल खऱ्या अर्थानं आतापर्यंत चांगला लँड केला गोलंदाज सॅमनं. आता कमबॅक करण्याची गरज आहे. सॅमचा हा बॉल हॅमर्ड केला. फटका चांगला पॉइंट रिझन मध्ये. गॅप शॉट सिलेक्शन आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला. रेस इथे लागली आहे. 2 धावा इझिली कंप्लीट होतात. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल फेकी होईल या कालावधीमध्ये आता डबलला केलं. तिसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट आणि 3 धाब्यांच्या मदतीने धाव फलक आता पुढे जाईल 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती आहेत आणि 3 धावा आल्यानंतर स्ट्राईक देखील रुटेड होताना आपल्याला पाहायला मिळते. तेजस येतात स्ट्रायकिंग इनवरती, ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत शिरवली गावाला आणि तो आता त्या अपेक्षा पूर्ण करेल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. आतापर्यंत बॅटिंग त्याची चांगली राहिली आहे. ओहो इथे देखील हेलिकॉप्टर उडवला एक्स्ट्रा कव्हरला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. रेस इथे लागली. आउटफील्ड या मैदानाची आहे फास्ट. चेंडू खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनच्या अगदी लगोलग स्टॉप झाला आणि पाहता पाहता या बॉल वरती एक वडला गेला. या 2 धावा आल्यात. गुड फिल्डिंग, जिथे 2 धावा महत्वपूर्ण सेव्ह केल्या गेल्यात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धाव फलक 40 या धावसंख्येवरती. अतिशय चांगला बॉल, त्याच्यावरती फटका देखील आपण चांगला पाहिला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर फिल्डिंग अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. आता खऱ्या अर्थानं कव्हरचा खेळाडूला आतमध्ये घेतला आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू एक पाठवला, कारण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगला बॅटिंग करतो बॅटर तेजस. सॅमचा हा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा, तिथे थोडंसं चकवलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र होताना पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि खऱ्या अर्थानं 2च धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती तेजसचं राहणं हे शिरवली गावासाठी शिरवली क्रिकेट संघासाठी गरजेचं. 42 धावा धाव फलकावरती. इथून 8 बॉल मध्ये अजूनही 16 धाव्यांची गरज. 8 बॉल 16 धावा. जिथे सुरुवात तिसऱ्या ओव्हरची सॅमने थोडी खराब केली होती. पहिलाच बॉल फेकत असताना बीमर फेकला, तिथे नो प्लस सिंगल आली. त्यानंतर फेकला
व्हाईट बॉल फ्री हिट तिथे कंटिन्यू होता. तो बॉल अतिशय चांगला त्यानं अटेम्प्ट केला. त्यानंतर तिहेरी धावेचा एक फटका आपण पाहिला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 दुहेरी धावेचे फटके आपण पाहिले. सफल झालेत. फटका येते चांगला. बॅक टू द बॉलर खेळलेत. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फटका दर्जेदार. बॅटर तेजसच्या बॅट मधून हा फटका सजवलाय. जिथे धावा आता वेगाने पुढे सरकलेल्या आहेत. धावफलक जाऊन पोहोचला तो 48 या धावसंख्येवरती. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. समीकरण होतं कुठं, समीकरण आलंय कुठं, आणि त्याचं कारण एकच, बॅटर तेजसची बॅटिंग. ओहो, इथे चांगला बॉल सफल झाले होते, फॉलो केलं आणि खऱ्या अर्थानं शेवटचा बॉल सॅमनं फेकला डॉट. इक्वेशन आपण जर पाहिलं तर आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. सव्वा 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेली आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार आपण जर केला तर तब्बल 48 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. जिथे बॅटर जर आपण पाहिला तर 14 बॉल तेजसनं फेस केले, तिथे जर आपण पाहिलं तर 38 धावा नॉट आउट अशी बॅटिंग तो करत आहे. कमालीची बॅटिंग. एकतर्फी किल्ला कसा लढवायचा आणि तो लढता लढता कसा जिंकायचा याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय आणि तब्बल 5 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. 271चा स्ट्राईक रेटनं खऱ्या अर्थानं बॅटिंग करतोय. 6 बॉल 10 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग गेटवरती बॅटर वैभव, ज्याच्या बॅट मधून आपण एक तिहेरी धाव पाहिली. प्रशिक येतात. शेवटचे 6 बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल उडवलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी तैनात. सॅम कडनं झाले मिस्टेक आणि त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. धाव मिळेल 1 आणि आता इक्वेशन आपण जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये धावा इथून बनवायच्यात 9. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. हा मॅच इथून जर जिंकायचा तर 5 बॉल मध्ये 9 धावा बनवाव्या लागतील टीम शिरवलीला. स्ट्रायकिंग एंडवरती तेजस ही जम्याची बाजू, कारण त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण 5 षटकार पाहिलेत. हा विकेट जर कॅरी झाला तर या मॅच मध्ये शिरकाव करेल. ओव्हर पिच बॉल. खेळाडू त्या ठिकाणी तैनात परंतु फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. तेजसच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार नेत्रदीपक षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. तब्बल 58 धाव्यांचा पाठलाग आणि 15 बॉल फेस करत असताना 44 धाव्यांची ही तुफान पारी. बॅटर राखीत तेजस. कमालीची बॅटिंग. या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट होईल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. 55 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 4 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आणि बॅटर तेजस 44 धाव्यांवरती नॉट आउट. षटकाराने मॅच फिनिश केले का, या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट होईल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. चांगला बॉल इथे फक्त पुश केला. सिंगल साठी सेन्सिबल क्रिकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, यासाठी झालाय आणि तेजसला स्ट्रायकिंग एंडवरती देखील आणलं गेलंय. सिंगल पास विकेट आली. 1 धाव आली आणि 1 विकेट देखील आता वैभव या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळतोय. जिथे 58 धावा बनवायच्या होत्या, जिम्मेदारी खऱ्या अर्थानं घेणार कोण हा देखील मोठा प्रश्न होता आणि तेजसनं सांगितलं मैदानाच्या आतमध्ये की मैं हूं ना, आणि काय बॅटिंग केली. कमालीची बॅटिंग आतमध्ये पेश केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जिथे इक्वेशन पाहिलं 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 धावा. मे घेतात नवीन बॅटर. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती हा बॅटर सज्ज असेल. इथून जर तेजस जर आपण पाहिला इथून विकेट कॅरी झाली ना तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येईल, कारण तेजस आतापर्यंत सेट झालाय. 3 बॉल 2 धाव्यांची गरज. जिथे चांगला बॉल आला त्याच्यावरती सन्मान आपण पाहिला आणि त्यानंतर एखादा खरा बॉल जेव्हा रिडार मध्ये येतो त्यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फक्त आपल्याला जाताना पाहायला मिळतो. ही खासियत आहे या बॅटरची. शिरवली गावाचा हुकमाचा एका खऱ्या अर्थानं आता रणमशी रंगात येताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. ओहो हो, आणि हा फटका सजवलाय. बॅटर तेजसनं या मॅचला केलं फिनिश. 9+4 आणि हा सामना इथे फिनिश झाला. टीम शिरवली संघानं हा सामना जिंकला. वेल प्लेड बॉयज. हार्ड अँड टफ लक टीम कान्होल. मॅन ऑफ द मॅच. 17 बॉल
49 धावांची वाजळवी खेळी ज्यानं संपादित केली. नाव आहे तेजस. शिरवली गावाचा हा हुकमाचा एका आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जात आहे बॅटर तेजसला विनंती आहे आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड लगेच कलेक्ट करा.